सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। आज 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन। एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी सत्ता नाकारून स्वराज्याला जन्म दिला। हा केवळ सत्ता स्थापनेचा पट नव्हता, ही शपथ होती लोककल्याणकारी स्वराज्य स्थापनेची। जगाला हेवा वाटावा असा शौर्याचा इतिहास या मातीत घडवणाऱ्या तेजस्वी सूर्याला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आज आपण शिवरायांच्या ह्या शिवराज्याभिषेक दिनाला नमन करून आपलं लेक्चर सुरू करत आहोत। 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन हा देखील सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे। आज आपला विषय आहे तो म्हणजे इंग्रजी। इंग्रजी विषयाला पेपर क्रमांक 2 मध्ये 25 प्रश्न असतात। 25 प्रश्न आणि 50 गुण। या दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता, गणित, बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांसाठी बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्न तर इंग्रजी विषयासाठी 25 प्रश्न असतात। एकूण 150 गुणापैकी इंग्रजी विषयासाठी महत्त्वाचे असे 50 गुण ठेवलेले आहेत। आणि इंग्रजी विषय हा आपण सरावानं आणि सतत उजळणी करून 50 पैकी 50 आपण गुण या पेपरमध्ये मिळवू शकतो। या 50 गुणापैकी 4% म्हणजे साधारण 2 मार्कासाठी येणारा प्रश्न म्हणजे अल्फाबेट्स। आज आपल्याला या इंग्रजी विषयातले ह्या 4% वेटेजचा विषय म्हणजे अल्फाबेट्स हा घ्यायचा आहे। अल्फाबेट्समध्ये आपण पहिलीपासूनच आपल्याला इंग्रजी असल्यामुळे आपल्याला अल्फाबेटची नेहमीच ओळख असते। अल्फाबेट्स कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स एकूण 26 असतात। त्यांची पहिल्यापासूनची 26व्या अक्षरापर्यंतची ओळख आपल्याला सर्वांना असते। ती पाठही असतात आणि ते पाठ होणं गरजेचं पण असतं आणि त्यांचा क्रम हा कधीही चुकवायचा नसतो, कारण त्याच्यावर आधारित आणखीन काही पुढचे प्रश्न असतात, जसे अल्फाबेटिकली ऑर्डर। हे देखील आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डर प्रश्नांची उत्तरं हे वर्णमाला सलग आपण जर व्यवस्थित पाठ केली असेल तर सहज सोडवता येतात। याशिवाय काही हिडन लेटर्स इन द पिक्चर्स, चित्रामध्ये काही लपलेले हिडन लेटर्स म्हणजे अल्फाबेटमधले हिडन लेटर्स आपल्याला सहज शोधता येण्यासारखे असतात, ते देखील आपण सहजपणे सोडू शकतो। फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजेच काही शब्द दिलेले असतात, त्या शब्दांचा कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्समध्ये काही उंचीमध्ये फरक असतो। काही लेटर्स हे 3 रेषेमध्ये आपण लिहितो, काही 2 रेषेमध्येच लिहितो, काही दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रेषेमध्ये लिहितो, तर काही फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्येच लिहितो। जसं आपण 4 रेघीमध्ये ए स्मॉल लेटरमध्ये असा लिहितो तर कॅपिटलमध्ये असा लिहितो, सी स्मॉलमध्ये असा लिहितो तर पूर्ण कॅपिटलसाठी असा लिहितो, पी कॅपिटलमध्ये आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचा वापर करतो, तर स्मॉलसाठी आपण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचा वापर करतो। अशा प्रकारे आपल्याला फॉर्मेशन ऑफ वर्ड्समध्ये देखील प्रश्न सोडवायचे आहेत। याशिवाय अनस्क्रम्बल द वर्ड्स, शब्द दिलेले असतात पण ती एकमेकात मिसळून दिलेले असतात, त्यांचा क्रम हा उलटसुलट केलेला असतो आणि त्या दिलेल्या शब्दापासून योग्य तो अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा असतो। यासाठी आपल्याला काही शब्द हे पाठच करावे लागणार आहेत। आजपासून मुलांना तुम्ही एक काम करावं लागणार आहे, ते म्हणजे दररोज काही ठराविक शब्द इंग्रजीचे, काही ठराविक शब्द मराठी विषयातले समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी हे दररोज आपल्याला किमान 5 तरी पाठ करावे लागणार आहेत। आणि पाठ केलेल्या शब्दांची उजळणी ही दर आठवड्याला आपल्याला करावी लागणार आहे। थोडं तर आपण करत गेलो तरच आपल्याला परीक्षेच्या वेळी संपूर्ण अभ्यासक्रम आपला किंवा संपूर्ण व्होकॅब्युलरी, शब्द सामर्थ्य, शब्द भांडार आपल्याकडे जमा होणार आहे। यासाठी आजपासूनच या शब्दांची भांडाराची सुरुवात, शब्द भांडारामध्ये आपल्या भर घालण्याची सुरुवात आपण केली पाहिजे। आज आपल्याला जो घटक घ्यायचा आहे तो म्हणजे अल्फाबेट, हिडन लेटर्स इन द पिक्चर्स आणि अल्फाबेटिकली ऑर्डर, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, अनस्क्रम्बल द वर्ड्स। परत आपल्याला घ्यायला लागणार आहे नाही, कारण माईक बंद आहे। आजचा जो घटक आहे तो म्हणजे अल्फाबेट्स। या अल्फाबेटमध्ये जे पहिला जो आहे अल्फाबेट्स हा
ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z हे आपले कॅपिटल अल्फाबेट्स आहेत. तसेच स्मॉलमध्ये ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z अशा प्रकारे 26 अल्फाबेट्स, कॅपिटलमधले 26 अल्फाबेट्स स्मॉल लेटर्समध्ये आपल्याला क्रमानुसार लिहिता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत. याशिवाय सर्वांचे नंबर देखील आपण टाकून विशिष्ट क्रमाने येणारे जे काही अल्फाबेट्स आहेत, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 प्रत्येक अल्फाबेट्स हे आपण ए पासून झेडपर्यंत ठराविक ओळीनंच लिहित असल्यामुळे प्रत्येक अल्फाबेट्सला एक ठराविक नंबर जो येतो तो नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. कारण बुद्धिमत्तेच्या आपल्या काही प्रश्नामध्ये या अल्फाबेट्सचा वापर आपल्याला काही प्रश्न सोडवण्यासाठी करावा लागतो. तसंच हे अल्फाबेट्स ए पासून झेडपर्यंत जसं आपण सलग लिहिले तसंच हे अल्फाबेट्स आपल्याला झेडपासून देखील एपर्यंत असे उलटे देखील ओळखता आले पाहिजेत. यासाठी प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला ए पासून झेडपर्यंत एका कच्च्या कागदावर आपण जे काम करणार आहोत ते लिहायचे आणि ह्या झेडपासून एपर्यंत त्यांना उलटा नंबर देखील जर दिला आपण तर काही प्रश्न आपल्याला ताबडतोब सोडवता देखील येऊ शकतात. जसे आता आपण 26ला एक नंबर दिला, तसा उलट नंबर जर टाकत गेलो आपण तर काही प्रश्नांची उत्तर आपल्याला ह्याच्यामधून देखील सोडवता येऊ शकतात. जसा एला आपण 1 नंबर दिला होता आणि झेडला आपण 26 नंबर दिला होता, तसा उलट नंबर टाकताना आपण झेडला 1 नंबर येतो तर तसाच एला हा 26 नंबर मिळतो. हे झाले आपले अल्फाबेट्स. काही चित्रामध्ये देखील आपल्याला अल्फाबेट्स लपलेले पाहायला मिळतात, तर काही विविध आकारामध्ये, फुलामध्ये, घरांच्या आकारामध्ये, टेबलच्या आकारामध्ये, बेंचेसमध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रकारचे आपल्याला इंग्रजीचे काही अल्फाबेट्स लपलेले पाहायला मिळतात. जर आपण एखादं उगवत्या सूर्याचं चित्र काढलं तर आपल्याला उगवता सूर्य जसा ओ सारखा दिसेल. जर डोंगर असतील तर ते आपल्याला एम सारखे दिसतील. नदीचा आकार काढला असेल तर आपल्याला काही ठिकाणी एस सारखा दिसेल. काही पक्षी उडत असतील आकाशामध्ये तर ते व्ही आकारासारखे दिसतील. काही घरांची रचना केली असेल तर त्या घरांना पायऱ्या जशा असतात त्या पायऱ्या आपल्याला एस सारख्या शिडीसारख्या आपल्याला आकाराच्या पाहायला मिळतील. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला रचना वेगवेगळ्या आकृत्यामध्ये देखील लपलेल्या पाहायला मिळतात आणि त्या शोधता आल्या पाहिजेत. हेच आपलं हिडन लेटर्स इन द पिक्चर्स यामधून आपल्याला प्रश्न सोडवता यावेत. तसेच काही ओळखीचे आणि नेहमी परिचयाचे असणारे वस्तू आहेत, त्या वस्तूंची आपल्याला इंग्रजीमध्ये काही नावं हे आपल्याला माहीत असली पाहिजेत. जसं आपण फळा म्हणतो, फळ्याला आपल्याला आता ब्लॅकबोर्ड, खडूसाठी आपल्याला चॉक. काही वस्तू अशा असतात की त्यांना मराठीतली नावं माहीत नसतात पण इंग्रजीमधली आपल्याला नावं माहीत असतात. शर्ट आपण त्याला सदरा म्हणतो मराठीत, पण आता सर्वसाधारणपणे कोणताही मनुष्य किंवा लहान मुलगा देखील त्याला शर्ट म्हणतो. लिहिण्यासाठी जो आपण वापरतो तो म्हणजे पेन, त्याला आपण कलम किंवा लेखनी म्हणतो मराठीमध्ये, पण आता त्याला सर्वसाधारण सगळीच माणसं पेन म्हणतात. म्हणजे काही शब्द असे आहेत की जे इंग्रजीमधले शब्द मराठीमध्ये पूर्णतः रुळलेले आहेत ते देखील शब्द, आणि काही शब्द असे आहेत की जे सहजपणे आपल्या समोर असलेल्या वस्तूंची आपल्याला नावं सांगून इंग्रजीमध्ये त्याचं काय नाव मिळतं हे देखील शोधता आलं पाहिजे. आपण
आपल्या शरीराची अवयव असतील, आपल्या दप्तरातले काही वस्तू असतील, आपल्या वर्गामधले काही वस्तू असतील, आपल्या घरामधल्या ज्या काही वस्तू असतील, आपल्या मैदानामध्ये जे काही आपण खेळ खेळतो त्या खेळामध्ये वापरणाऱ्या वस्तू असतील, या सर्वांच्या वस्तूंची नावं हे इंग्रजी विषयामध्ये, इंग्रजी भाषेमध्ये त्यांना कोणती त्यांचे शब्द कोणते आहेत हे आपण माहिती करून घेतले पाहिजेत. यानंतर अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये ह्याच अल्फाबेटचा आपल्याला वापर करावा लागतो. जसं आपण मराठीमध्ये वर्णानुक्रम म्हणतो तशाच पद्धतीनं आपल्याला इंग्लिशमधल्या शब्दांचे देखील हे वर्णानुक्रम आहेत. याच पद्धतीने आपल्याला ते शब्द आणि त्याचप्रमाणे त्यांचा क्रम देखील लावायचा असतो. आता एक उदाहरण घेऊ आपण, त्यावर आपल्याला समजेल की आपण अल्फाबेटिकली ऑर्डर हे लावताना काय वापरायचं नियम. मी तर आता एक 5 शब्द लिहितो. पहिला आहे मंकी, स्क्वॅरल, फिश, लॉयन आणि टायगर. बघा, अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये आपल्याला हे शब्द लावताना या शब्दांची मांडणी ह्या इंग्रजी अल्फाबेटमध्ये पहिल्यांदा जो वर्णानुसार जो काही अक्षर येतो त्यानुसार लावली पाहिजे. मंकीमध्ये आलेला पहिला शब्द इथं यम, स्क्वॅरल इथं आहे यस, फिश यफ, लॉयन यल, टायगर टी. म्हणजे आपल्याला विचार करावा लागणार आहे यम, यस, यफ, यल आणि टी. या 5 अक्षरापैकी अल्फाबेटमध्ये पहिलं अक्षर कोणतं येतं, ह्या 5 पैकी कोणतं अक्षर येतं पहिल्यांदा. अल्फाबेटमध्ये ए येतं पहिल्यांदा, पण ए न सुरुवात होणारा शब्द इथं नाही आहे. इथं आपल्याला यम न, यस न, यफ न, यल न आणि टी न सुरुवात होणारा शब्द आहे. या 5 अक्षरापैकी कोणतं अक्षर पहिल्यांदा येतं, तर यफ अक्षर पहिल्यांदा येतं. म्हणजेच यफ न सुरुवात होणारा जो शब्द आहे फिश हा अल्फाबेटमध्ये पहिल्या क्रमांकाला येईल. फिश हा झाला. आता राहिले यम, यस, यल आणि टी. यम, यस, यल आणि टी पैकी कोणतं अक्षर मिळेल आपल्याला पहिल्यांदा, तर यल. यल म्हणजेच यल न सुरुवात होणारा शब्द आहे लॉयन. आता राहिले 3 अक्षर यम, यस आणि टी. यम, यस आणि टी पैकी कोणतं अक्षर आपल्याला पुढे गेल्यानंतर मिळतं, तर यम मिळतं. म्हणून यम न सुरुवात होणारा जो काही शब्द आहे तो आहे मंकी. तो या लॉयन नंतर लिहावं लागेल. आता राहिले 2 अक्षर यस आणि टी. यस आणि टी बघा सलग आहेत यस आणि टी, पण यामध्ये यस सुरुवातीला येतं. म्हणजेच यस न सुरुवात होणारा जो शब्द असेल तो शब्द आपल्याला घेतला पाहिजे, स्क्वॅरल. आणि शेवटला राहतो तो म्हणजे टायगर. अशा पद्धतीने आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डर अशी शब्द लावता येऊ शकतात. काही वेळा एकाच अक्षरापासून सुरुवात होणारी 2 देखील शब्द असू शकतात. त्यावेळी आपल्याला त्या शब्दातला पुढला शब्द कोणता आहे तो घेऊन तो अल्फाबेटिकली जोडला पाहिजे. जसं लॉयन, लॉक, लीप, लिस्ट असे जे 4 आपण शब्द घेतले. सगळ्यांची सुरुवात होती यल अक्षरानं. म्हणजेच सगळे काय पहिल्याच नंबरला येणार नाहीत. आता ह्यांच्यामध्ये दुसऱ्या अक्षराचे क्रम आपला बघितला पाहिजे. दुसऱ्या अक्षरामध्ये आय, ओ, आय, आय. ह्या दुसऱ्या अक्षरामध्ये देखील आय आणि ओ, परत इथं आय आणि इथं आय. आय येतं आधी का ओ आधी येतं, तर आय आधी येतं. म्हणजेच यल आय आणि यल आय हे तिन्ही अक्षरं 1, 2 आणि ही 3 अक्षरं ही 1, 2, 3 क्रमांकाची असणार आहेत. आणि लॉक हा शब्द जो आहे तो काय असणार आहे, 4 नंबरचा असणार आहे. पण ह्यातला पहिला, दुसरा, तिसरा कोणता हे ठरवायसाठी काय केलं पाहिजे. आता पहिली 2 अक्षरं जर आपली गेली असतील अशीच, तर आपल्याला तिसऱ्या अक्षराचा संबंध शोधला पाहिजे. तिसरा अक्षर आहे ओ, तिसरा अक्षर आहे पी आणि तिसरा अक्षर आहे यस. ओ, पी आणि यस. ओ, पी आणि यस पैकी कोणतं अक्षर पहिल्यांदा येतं,
तर ओ येतं. ओ नंतर पी येतं, म्हणजेच ओ हे पहिल्यांदा येणार, दुसरं अक्षर हे पी येणार आणि तिसरं अक्षर हे यसनं सुरुवात झालेलं असणार आहे. म्हणजे ओ म्हणजे लॉयन, हा पहिल्यांदा आला. ओ पी म्हणजे लिप, नंतर यस लिस्ट आणि चौथा मगाशीच आपण ठरवला होता लॉक. अशा पद्धतीनं आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डर जे काही शब्द आहेत ती लावता आली पाहिजेत. यानंतर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. फॉर्मेशन ऑफ वर्ड्समध्ये बघा हे शब्द आपण वापरू थोडा वेळ. लॉयन, लिप, लिस्ट आणि लॉक यामध्ये जर आपण चारही या वहीमध्ये आपण या शब्दांची जर मांडणी केली तर लॉयन हे पहिल्या ओळीपासून तिसऱ्या ओळीपर्यंत घेतो आपण. आय हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचा वापर करतो. ओ देखील आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचा. एन देखील स्मॉल असल्यामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचा. म्हणजेच ह्याची रचना ही साधारण अशी, म्हणजे जर आपण शब्द त्यातला काढला तर आपल्याला ती अशी पाहायला मिळते. लिप, लिपची रचना बघा. यल हा पहिला, दुसरा आणि तिसऱ्या ओळीसाठी, आय दुसरा तिसऱ्या ओळीसाठी आणि पी दुसरा, तिसरा आणि चौथ्या ओळीसाठी आपण लिहितो. म्हणजेच इथून आपल्याला खाली यावं लागतं. आणि म्हणजे याची रचना जर आपण आता शब्द पुसला तर ती अशी दिसेल आपल्याला. हा यल होईल, हा इथं मध्ये आला आय आणि पी साठी आपल्याला असं खाली जावं लागेल. लिस्टसाठी बघा आता आपल्याला समजलं असेल फॉर्मेशन ऑफ वर्ड्स कसा होतो तो. हा झाला यल, आय, यस आणि टी साठी पुन्हा आपण अशी रचना बनतो. लॉकसाठी देखील या यल लिस्टप्रमाणेच रचना बनते. ह्यालाच म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. याशिवाय आता पुढचा घटक आहे तो म्हणजे अनस्क्रम्बल द वर्ड्स. म्हणजेच या दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला शब्दांच्या स्पेलिंग हे उलटसुलट दिलेलं असतं आणि ते आपल्याला योग्य प्रकारे अर्थपूर्ण शब्द त्यातून शोधायचा असतो. यासाठी आपल्याला काही शब्दांची स्पेलिंग, अर्थ, उच्चार हे देखील माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला मी आता सांगितलं की दररोज आपल्याला 5 ते 10 शब्दांची स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ पाठ केले पाहिजेत. आता एक उदाहरण घेऊ आपण. अशा प्रकारे एक मी शब्द लिहिला असेल तर या दिलेल्या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनू शकेल. सुरुवातीला आपल्याला जंबल होतं, कळत नाही नेमकं कुठल्या अक्षराची सुरुवात असेल, कुठला अक्षर शेवट असेल, मध्ये अक्षर कोणता असेल, त्याची रचना कुठली असेल. तर यावेळी आपल्याला दिलेल्या पर्यायामधून त्या शब्दांचा उच्चार, त्या शब्दांची रचना शोधायला मदत होते. आपण पर्यायाकडून या प्रश्नासाठी गेलो तर आपल्याला तो प्रश्न सहज सोडवता येऊ शकतो. बघा पर्याय असे आहेत.
आपल्याला दिलेल्या पर्यायातून देखील शोधताना काही अडचणी येऊ शकतात. बघा, आपल्याला ह्यातून समजतं की बाबा हे वर दिलेला जो शब्द आहे तो पिक्चर या अर्थाचा आहे, पण पिक्चरचं आपल्याला बरोबर स्पेलिंग पार्ट नसेल तर इथे देखील गोंधळ होण्याची शक्यता असते. आपण PICTURE आहे का PICTRUE आहे का PICTUER आहे ह्याच्यात गोंधळ होऊ शकतो. यासाठीच दररोज आपल्याला काही जे शब्द पाठ करायचे आहेत ती चांगल्या प्रकारे आणि नियमित करायचे आहेत. ह्याचं उत्तर येतं PICTURE, पिक्चर. आपण नेहमी म्हणतो पिक्चर बघितला मी, अरे पण त्याचं स्पेलिंग केव्हा बघितलंस तू? यासाठी काही शब्दांची स्पेलिंग आपण पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. हे स्क्रम्बल द वर्ड्स या घटकामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. अशा पद्धतीनं आज आपण अल्फाबेट्स हा एकूण 4% वेटेज असलेला आणि साधारण 2 गुण देणारा घटक आज पाहिलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.